आज आपण सुके गुलाबजामुन बनवणार आहोत. त्यासाठी घेणार आहोत तांदूळ, डाळ, साखर आणि बेकिंग पावडर. सर्वात आधी तांदूळ आणि डाळ याला 3 घंटे भिजू टाकून ठेवायचे. तांदूळ आणि डाळला मिक्स करून घेतली आहे. 1 वाटी तांदूळ, अर्ध्यातून अर्धी वाटी डाळ आहे. याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. 2-3 पाण्याने धुवून झालेले आहे. आता 3 घंटे असंच झाकून ठेवायचं. 3 घंटे झालेले आहे. डाळ तांदूळ भिजलेले आहे. आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. आपलं मिश्रण बारीक झालेलं आहे. हे बघा, जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही झालं. यात आपण फूड कलर घालू आणि चांगल्याने मिक्स करून घेऊ. आपला कलर मिक्स झालेला आहे. 5 मिनिट झाकून ठेवू आणि पाक बनवून घेऊ. कमी गॅसवर गंज ठेवून घेऊ आणि पाऊण वाटी आहे साखर, 1 वाटी पाणी आहे, असं 5 मिनिट फिरवत राहायचं. 5 मिनिट झालेले आहे. आपला पाक तयार झालेला आहे. 1 तारी पाक आहे. जास्त घट्ट पण नाही करायचं. हे बघा, गॅस बंद करून घेऊ आणि गुलाबजामुन तळायला सुरुवात करू. 5 मिनिट झालेले आहे. यात आपण बेकिंग पावडर घालू आणि चांगल्याने मिक्स करून घेऊ आणि गुलाबजामुन बनवायला सुरुवात करू. तेल गरम झालेलं आहे. आता आपण गुलाबजामुन घालू. असं थोडं थोडं घालायचं. कमी गॅसवरच तळायचे. गुलाबजामुन छान कडक येतात. थोडं पाणी लावायचं टाकताना. असं छान हलवत राहायचं. झाले आपले गुलाबजामुन. हे बघा, असे करायचे गुलाबजामुन. काढून घेऊ आणि बाकीचे सर्व गुलाबजामुन करून घेऊ. आपले गुलाबजामुन तळून झालेले आहे. हे बघा, असे तळायचे. हे आपले गुलाबजामुन आता पाकामध्ये टाकायचे आणि काढून घ्यायचे. बाकीचे पण असेच पाकामध्ये टाकून काढून घेऊ. पाकामधून काढून झाले गुलाबजामुन. यात आपण पिठी साखर घालू आणि छान हलवून घ्यायचे. झाले आपले गुलाबजामुन. असे तुम्ही बनवा, खा आणि मला कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.